नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे कालचाच भाग जरासा रिपीट दाखवलाय त्यांनी बरं का. पण इथे ते गोरक्षदास म्हणत असतात की आप का बेटा हमारे बेटी को लेकर भाग गया है, हमारे मर्जी के खिलाफ, यही सिखाए का आपने आपको बच्चों को, लालच है आप पर. मग इकडे सीमाला जरा आनंद वाटतोय. ती म्हणते आज बाबांचाच अपमान केला या माणसांनी, त्याची फळं या बिचाऱ्या स्वीटीला भोगावीच लागणार आहेत, हे असं सीमा विचार करत असते. आणि आई इकडे स्वीटीकडे बघत असतात आणि मग हळूहळू त्या अशा उठतात बरं का स्वीटीकडे जायला. आणि सीमाला इथे उकळ्या फुटत आहेत की आता स्वीटीला काहीतरी बोलणार आई किंवा हे करणार. आणि भाऊंना पण कळत नाही आहे की म्हणजे शुभा उठून काय करते आता असं, म्हणून ते सगळेच त्यांच्याकडे बघत राहिलेत. आई पण अशा एकदम सस्पेन्समध्ये उठत आहेत बरं का. आणि जाऊन इथे स्वीटीच्या समोर उभ्या राहत आहेत. तर स्वीटी इकडे रडतीये, तिला खूपच रडायला येते ते जे काही बोलले ते बघून. आणि सीमाला इकडे हसायला येतंय बरं का. आणि एकदम स्वीटीचा असा हात त्यांनी असा जवळ घेतलाय बरं का आईने. आणि आता तिला आपल्याकडे वळवलंय. आता सीमाला तर वाटते की इथे दोन थोबाडीत बसतील, पण झालं वेगळंच बरं का प्रेक्षकांनो. आईने ना इकडे स्वीटीचे असे डोळे पुसलेत छानपैकी, आणि तिचे असे छान डोळे पुसलेत ते बघताना बघून ना इकडे सीमाचा चेहरा कसा असा असा टर्न झालाय बघा. आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात, नको रडूस बाळा, आपल्याला म्हणजे माहिती होतं ना की तेरे आई बाबा को ये शादी ये लग्न पसंद नहीं है, त्यामुळे तू काळजी करू नकोस. आम्ही आमच्या मनाची तयारी केली होती की त्यांच्याकडून आम्हाला काहीतरी वेडंवाकडं ऐकायला मिळेल, त्यामुळे तू इथे आमची काळजी करू नकोस. तोपर्यंत स्वीटी पण बघते त्यांच्याकडे असे. तोपर्यंत भाऊ म्हणतात, गो चिडवा, कित्याक टेन्शन घेतस, तुझी सासू खमकी असा सगळं व्यवस्थित करतेली काय असं म्हणून ते आईकडे बघतात. आणि मग सीमा म्हणते, आई अहो उगीच काहीतरी समजावताय का तिला, आपण आपला असा अपमान करून घेण्यासाठी तिच्या वडिलांना फोन केला होता का, किती तडातडा बोललेत ते, मी तर बाई सहनच केलं नसतं असं इकडे सीमा म्हणते. तोपर्यंत आई म्हणतात, हाच तर फरक आहे ना सीमा, अगं दुसऱ्याने आपल्यावर वार केला म्हणून आपणही उलट वार करायचा. गाठ घट्ट बसी असेल ना तर ती अलगट सोडवावी लागते, असं सुटत नाही म्हणून दोरच कापून टाकायचा. बघ तुझा राग मी समजू शकते, स्वीटीच्या वडिलांनी यांचा अपमान केला, त्यांचं चुकलंच, उलट आपणही त्यांचा अपमान करायचा म्हणून आपणही त्यांना तसं वाईट वेडवाकडं बोलायचं. हे बघ हे काही आपल्याला पटत नाही सीमा, अगं हे बघ नाती जोडताना ना संयम हा बाळगावा लागतो असं म्हणून आई ते सीमाला समजवतात. त्यांनी संयम सोडला म्हणून आपणही सोडायचा, अगं असं केलं तर आपण ह्या पोरीचं माहेर कायमचं तुटेल ग असं म्हणून आई सांगतात. आणि मग सीमा म्हणते, हो म्हणून मग बाबांशी असं बोलायचं त्यांनी. मग त्याच्यानंतर सीमा, अगं त्यांच्या बाजूने विचार कर जरा तू, हे बघ ते आता खूप रागावलेले आहेत की नाही, म्हणजे त्यांच्या मनात आपल्या कुटुंबाबद्दल अडी निर्माण झाली आहे. ते बाबांना ओळखतात का, ते बाबांना प्रत्यक्षात कधी भेटलेत का, काय होतं 2 मिनिटाच्या अशा फोनवरच्या संभाषणाने माणूस नाही कळत ग असं म्हणून मग त्यांच्या तोंडून अशी भाषा निघाली असेल, चिडून बोलले असतील असं म्हणायचं आणि शांतपणे आपण सोडून द्यायचं असं इथे आईने छान समजावले बरं का. असं प्रत्येकानं जर समजून घेतलं ना तर खरंच कितीतरी नाती सुधारली जातील. इथे बघूया पुढे काय काय होतंय ते. तर त्या आईने सीमाला समजावले, पण सीमा आपला मुद्दा काही सोडायला तयार नाहीये. आई पुढे म्हणतात, बिचाऱ्या स्वीटीला सुद्धा काय काय ऐकून घ्यावं लागलं, आणि इकडे ते सगळ्यांनाच म्हणजे त्रास होतोय स्वीटीला जे जे काही ऐकून घ्यायला लागलं त्याच्याबद्दल. तोपर्यंत बाबासुद्धा उठतात आणि मग म्हणतात, स्वीटी बेटा तू सुद्धा वाईट वाटून घेऊ नकोस, हा वडिलांचा राग आहे, जितक्या लवकर येतो तितक्या लवकर जातो सुद्धा, मी सांगतो ना तुला असं म्हणून ते स्वीटीला समजावत आहेत. आणि मग म्हणतात, थोडे दिवस जाऊ देत, मग आपण सगळेच ना जबलपूरला जाऊया, मग बघ तुझी आई तुझ्यासाठी कसा गाजर का हलवा करून देते ते असं म्हणून ते सांगतायत. आणि मग इकडे सगळे तिला समजावत आहेत, बाबा पण तिची काळजी घेत आहेत. इकडे सीमाचा जीव मात्र तडफड 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 होतोय. आणि मग त्याच्यानंतर इकडे भाऊ म्हणतात, चेडवा बघलंस तुझे सासू सासरे देव माणूस आहेत, जगा वेगळी माणसं असत ती, त्यामुळे समजलं तुला असं म्हणून इकडे भाऊ म्हणतात. आणि मग म्हणतात, वहिनी तुझ्या जागी जर माझी बहीण असती ना मावस बहीण तर तिनं ना हिचं थोबाड फोडलं असतं हिच्या वडिलांचं असं म्हणून इथे ते म्हणतात बरं का भाऊ सांगतात. आणि ती चूक झाली असती तर भोसकाट फोडलं नसतं या गोवर्धनाचं असं म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात, भाऊ
मग त्याच्यानंतर सीमा म्हणते तेवढ्यात तेच बरोबर आहे असं म्हणते एकदम सगळे तिच्याकडे बघायला लागतात. आणि मग ती म्हणते ओळख नसली म्हणून काय झालं, वाटेल ते बोलायचं असं म्हणून सीमा इथे विचारते. तेही आपल्याच मुलीच्या सासू सासऱ्यांना. आणि आई काही पण म्हणा, हा या स्वीटीच्या घरच्यांना ना अजिबात रीतच नाहीये वागायची असं म्हणून आता सीमा म्हणतीये. आणि मग लगेच इकडे बाबा म्हणतात सीमा आता पुरे झाला तो विषय, त्यांच्या बुद्धीला जे पटलं त्यांनी केलं, आपण आपल्या बुद्धीला जे पटतंय ते आपण करायचं असं म्हणून इथे सांगतात बाबा. आणि मग विषयच तो संपून टाका असं म्हणतात. आणि मग बाबा तेवढ्यात म्हणतात मकरंद आणि स्वीटीचं लग्न एकदम धूमधडाक्यात करायचं. आता सीमाचा प्लॅन फेल केला आहे बरं का. आणि मग त्याच्यानंतर तेवढ्यात काय भाऊ करायचं ना, मग त्याच्यानंतर भाऊ म्हणतात मग आपल्या यशाच्या धाकल्या पोराचं लगीन धूमधडाक्यात करायचं, असो बार उडवू की तो पार गावापर्यंत पोचला पाहिजे, त्याची बातमी गावापर्यंत जाऊ खोई आणि सगळ्यांनी तोंडात बोटात घालत हवी असं म्हणतात. आणि मग इकडे तेवढ्यात आई म्हणतात इकडे स्वीटीला, आता स्वीटी हस बाळा, बाबा काय म्हणाले ऐकलंस ना तू असं म्हणून त्या स्वीटीला एकदम म्हणजे बोलतं करायचा प्रयत्न करतायत. बिचारी सीमाचा चेहरा पडलेला आहे, तिनं करायला गेले एक आणि झालं एक. असो पुढे काय काय होतंय बघत राहूया. आणि मग आईकडे म्हणतात आणि मग थोड्याच दिवसात सगळं ठीक होईल बघ असं म्हणून अगदी हे करतायत. आणि आता मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात हमारे बेटे की शादी तो है ही, लेकिन हमारे घर बेटी तो आने वाली है असं म्हटल्यानंतर सीमा अजून डोळे मोठे करून बघायला लागते. मग आईकडे स्वीटीला असं छानपैकी मिठी मारतात, जवळ घेतात आणि स्वीटी रडतच असते पण तिचं छान असं तिला समजावतात, प्रेमाने जवळ घेतात. हे बघून तर आणखीनच सीमाचा जीव इकडे खालीवर होतोय. तर इकडे समीर आपल्या बॉसच्या पाठी लागलाय सर थांबा म्हणून. आणि मग ते म्हणतात काय रे काय आहे तुझं, मला ऑलरेडी उशीर झालाय, तुला जे चेंजेस सांगितले ते करून पाठव ना. तर सर सगळे चेंजेस मी करून देतो, पण सर प्लीज माझ्या रजेचा अप्रूव्ह केला असतं तर बरं झालं असतं. नाही माझ्या घरचं लग्न आहे हो, एकच दिवस सुट्टी आहे. हे बघ मी ऑलरेडी लेट झालो आहे, तुला काही कोटेशनमध्ये चेंजेस दिले ते कर आणि ते चेंजेस केलेत ते करून पाठव, मग आपण बोलूया असं म्हणून ते सांगतात. आणि मग इकडे समीर म्हणतो ओके. आणि तो बॉस जो काही आहे तो गाडीत बसून निघून जातो. किती खडूस बॉस दाखवलाय हा, अजिबात रजा मान्यच करायला तयार नाही आहे. तर इकडे बाबा फोनवर बोलतायत कुणाशी तरी आणि त्यांचे फोन चालू आहेत, दारातच मंडप घालायचा आहे, पूर्ण अंगणात मंडप घालायचा आहे असं म्हणून सांगतायत. आणि हे सगळं 2 दिवस आधी, आयत्या वेळी मला अजिबात गडबड नकोय कळलं असं म्हणून ते सांगतायत. चला आता बरोबर ठीक आहे असं म्हणतात. आता मग तोपर्यंत आई म्हणतात अहो चला ना जेवायला असं म्हणून सांगतायत आई, पण बाबा काही येत नाही, 2 मिनिटं म्हणतात. आणि मग दुसरा फोन लावतात बाबा. आणि मग दुसरा फोन लावतायत ते केटररला लावतायत आणि ते म्हणतात हा हॅलो केटरर, दिशा केटरर्स, तर तुम्हाला फायनल मेनू मिळाला ना, आता मला सांगा काय काय आहे तो. तर इकडे मेनू सगळी लिस्ट काढतात आणि मग इकडे बाबांना आई सुद्धा बोलवते जेवायला चला. पण बाबा म्हणतात थांब ग जरा 2 मिनिटं, काय आहे तुझं, थांब असं म्हणून सांगतात. मग बाबा म्हणतात फोनवरच बोलत असतात इकडे येऊन काही तळातळी करायची नाहीये, सगळं तिकडनंच डबे भरून आणा, सगळी व्यवस्था करतो मी वगैरे चाललंय. आणि अहो काय आता अगो 2च फोन राहिलेत ना, अहो आता लग्नाचा मेनू ऐकूनच काय पोट भरणार आहात का तुम्ही, तुमचं 2:30 वाजले, चला अंत पाहताय तुम्ही माझा, चला ना जेवायला, अहो चला हो असं सगळं चालू असतं. नाही ठीक, तरी बाबा ऐकत नाहीत, बाबा फोनवर बोलत असतात. तोपर्यंत इकडे स्वीटी येते आणि म्हणते बाबा ये क्या हो रहा है आपका असं म्हटलं तर बाबा 2 मिनिटं बघायला लागतात. आणि मग स्वीटी म्हणते आपको पता है ना, जब तक आग खाना नहीं खाएगी तब तक आई भी खाना नहीं खाएगी, तुम्हाला माहिती आहे ना असं म्हणून ती विचारते बरं का. आणि बाबांना आईकडे बघायला लागतात आणि स्वीटीकडे आणि हळूच गपचूप सगळं फोनचे सगळं ठेवतात आणि उठत असतात. तोपर्यंत इकडे स्वीटी म्हणते फोन रख दीजिए बाबा, चलिए उठिए असं म्हणते. आणि मग की नाही बाबांना की नाही बसवते जेवायला खुर्चीवर आणि म्हणते मैं आपके लिए खाना लगाती हूँ असं म्हणते बरं का. आणि बाबा स्वीटीकडे आणि आईकडे बघतायत, आई या सगळ्याची मजा घेते आणि मग म्हणते तुम्ही बसा आई, तुम्ही बसा. मग आई पण बरं म्हणून बसतात बरं का खाली. आणि मग नंतर आई म्हणते ये देख दाल भी ठंडी हो गई, बैठिए आप, मैं दाल गरम करके लाती हूँ. तोपर्यंत आई म्हणतात अगं तुझं पण जेवण वाढलंय, जेवण गरम वाढलंय, बस ये. तोपर्यंत आती हूँ असं म्हणत इकडे ती निघून जाते. आणि मग बाबा म्हणतात आईला बरं ट्रेन केलंय सुनेला, सगळी तुझीच पूस आहे, सासऱ्यांना कशी ओरडली बघती. मग आई म्हणतात आता मी काय केलं,
सगळं कळतंय मला, तिला आपल्या टीममध्ये ओढायचा प्रयत्न करतेस तू आणि मग पुन्हा मी एकटाच, आणि हा तुझा डाव आहे ना, मी पुन्हा यशस्वी होऊ देणार नाहीये. स्वीटी माझ्याच पार्टीत. अहो कसली पार्टी? तुमची आणि माझी पार्टी काही वेगळी आहे का? हो का? कुठल्या पार्टीबरोबर कधी युती करायची हे तुला बरोबर कळते बरं का. आत्ता पण ना तू तसंच केलंयस असं म्हणतात. आणि मग दोघांची ते छान चुलबुली मजा तुतू मैमे चालू आहे आई आणि बाबांची. आणि मग तेवढ्यात ना आई पण हसतायत आणि मग म्हणतात हे, मग बाबा ना हळूच आईला घास भरवतात बरं का. हा घास असा काढून देतात. मग आई म्हणतात अहो स्वीटी आहे घरात, काय तिला काय वाटेल. आणि मग ते म्हणतात तिला माहिती आहे त्यांच्याकडे कसं करवा चौथ नाही का, ते काय जाळीत नसा चंद्र बघतात तसं आपणच करायचं. मग इकडे आई म्हणतात अहो ते बायका दिवसभर नवऱ्यासाठी उपास करतात ना, तेव्हा भरवतात घास. मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात म्हणजे तू माझ्या आधी जेवलीस, तुझाच कौतुकच करायला पाहिजे असं म्हणतात बरं का. आणि मग त्याच्यानंतर म्हणतात पण मला माहिती आहे ना माझी राणी कशी आहे ती, घे मग अहो असं म्हणतात. आणि मग हळूच घास भरवतात बरं का. छान वाटतं या दोघांना असं बघून. आपण सुद्धा असं शेवटपर्यंत आपल्यातलं प्रेम टिकवून ठेवलं पाहिजे बरं का प्रेक्षकांनो. तर इकडे स्वीटीला ते दोघं म्हणजे जे काही घास वगैरे भरवत आहेत ते दिसतंय, आणि ती सुद्धा अशी आडाला उभी राहून ना हसतीये. छान क्यूट क्यूट वाटतंय ते मुवमेंट, मला सुद्धा छान वाटले. तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर आई आणि बाबांनी ते घास भरवलेला आहे. आता बघू पुढे काय काय होते ते. तर तोपर्यंत इकडे ना ऑफिसमध्ये प्रसंग दाखवलाय. सीमाबाईंची मैत्रीण आले. काय मग एम्प्लॉई ऑफ द क्वार्टर, यू डिझर्व इट. समीरला कळवलंच की नाही असं म्हणून ती विचारते. ती म्हणते नाही अजून जरा कामात आहे. यू आर टू मच सीमा, आधी कॉल कर ना तिला असं म्हणतात, म्हणजे सांगत असते. अगं करते नंतर, सांगते नंतर, मी म्हटलं ना आत्ताच्या आत्ता कर म्हणून. मग त्याच्यानंतर अरे कळवते मी नंतर, सांगितलं ना तू. तर ती चिडत असते. तर ती म्हणते ओके चिल, मग आज घरी पार्टी. मग त्याच्यानंतर इकडे सीमा म्हणते पार्टी आणि आमच्या घरी असं म्हणून ती विचारते. आणि माझ्यासाठी सध्या घरात ना फक्त नव्या सुनेचं कौतुक सुरू आहे, माझ्या अचिव्हमेंटचं कुणाला काही पडलेलं नाही आहे. मग त्याच्यानंतर अगं पण समीरला पण असेल ना कौतुक, तू सांग ना त्याला, घे आधी सांग. मग ती सीमा फोन कट करते आणि म्हणते हे आहे ना हे नुसता कागद आहे, नुसता कागदच दिलाय कंपनीने असं म्हणते. काहीतरी पर्क्स बेनिफिट्स किंवा इन्क्रीमेंट दिलं असतं ना तर काहीतरी मिळवल्यासारखं वाटलं तरी असतं, पण हा नुसता कागद आहे. हे सर्टिफिकेट हे म्हणजे शेवटी रद्दीच ना असं म्हणून ती एकदम ते सर्टिफिकेट खाली ठेवते बरं का. बघूया आता पुढे काय काय होतं ते. तर भाऊ इथे छान मस्तपैकी चहा पितायत. चहा पिऊन झाल्यावर वहिनी येतंय गो असं म्हणून निघत असतात. आणि मग आई म्हणतात तो थांबा थांबा थांबा, हे घ्या पिशव्या. मग पिशव्या किती आहेत? अहो तुम्हालाच आणायला लागतात वस्तू, आणि हे बेसनाचे लाडू आहेत बरं का, ते घ्या असं म्हणून आई ते भाऊंच्या हातात डबा आणि पिशव्या देतात. मग आई ते छान असं म्हणजे लाडूचा हे काढून बघतात इकडे भाऊ, तर ते लाडू छान वाटतात त्यांना आणि मस्त वास वगैरे घेतात लाडवाचा. आणि मग दुसरा डबा देतात आणि म्हणतात हा घ्या रात्रीसाठी पोळी भाजीचा डब्बा, हे घ्या असं म्हणून सांगतात बरं का. भाऊ म्हणतात डोळ्यात पाणी आणून अगं कित्याक केल्यास तू एवढं माझ्यासाठी. मग त्याच्यानंतर म्हणतात तुमच्यासाठी नाही करणार तर कुणासाठी करणार, तुम्ही इथे राहिला असतात तर तुमच्या आवडीचं छान छान गरमागरम वाढलं असतं. मग आता म्हणतात डबाई करू नको का तुमच्यासाठी असं म्हणतात. अहो भाऊ म्हणते ना मी तुम्हाला, हे बघा यांचे भाऊ आहात ना तुम्ही, मग एवढं करायलाच पाहिजे ना, तुम्ही आता इथे राहिला असतात तर खूप बरं झालं असतं असं म्हणून ते सांगतात बरं का. आणि मग म्हणजे शुभा वहिनी किती जीव लावतस माका, हे बघ माझ्या डोळ्यात ना पाणी आणलंस ना असं म्हणतात आणि रडायला लागतात. आणि मग लग्नाच्या वेळेला असं काही बोलू नको, नाही तर नवरीकडचे म्हणतील मुलाकडचं काका रडको असा म्हणून. आणि मग इथे भाऊ असं म्हटल्यानंतर आई हसायला लागतात. आणि मग त्याच्यानंतर भाऊ म्हणतात चल येतोय. आणि तोपर्यंत आता यशवंत येतात आणि म्हणतात काय रे खय चालला तू, येतोय खय, तू माझा मित्र ना, माझ्या बायलेक सांगून चाललास, माझा माका कोण सांगतेलं. मग इकडे लगेच भाऊ म्हणतात सांगतोय यशा येतोय. आणि मग एकदम म्हणतात का वरडान सांगू असं म्हणून ओरडतात बरं का एकदम भाऊ यशाच्या कानात, म्हणजे त्यांच्या मित्राच्या कानात. आणि मग आई म्हणतात बरं मी चिवड्यासाठी पोहे घेतलेत, मी ते करते, भाऊ सांभाळून जा हां असं म्हणून सांगतात. आणि मग आई गेल्यानंतर भाऊ यशवंतना पिशवी धरायला सांगतात आणि म्हणतात जे काय दिलं त्या पिशव्यात नको घालूत तर घालते. आणि मग त्याच्यानंतर मग बाबा म्हणतात अरे मकरंचं लग्न झालं की ना बोरतळच्या घराचं बघूया. मग त्याच्यानंतर भाऊ पण म्हणतात हो बघूया. मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात की मी काय करते काही दिवस ना मी येऊन तिकडे राहते, मग जरा डागडुजी करूया, एकदा घर उभं राहिलं ना की आम्ही बाट बस्तरा घेऊन एकदम बोरतळ. मग त्याच्यानंतर भाऊ पण म्हणतात एकदम बेस्ट. आणि मग ते म्हणतात की मी ते कोटेशन काढून घेतो
एस्टिमेट काढून घेतो आणि मग तयार करूया सगळं. बरं आता मी निघतो, नाहीतर तुझ्या एस्टिमेटच्या नादात माझी एसटी चुकाची असं म्हणतात आणि जोक करतात. असं म्हणून इकडे जे निघून जातात भाऊ, सावकाशदारे वगैरे सांगतात. आणि इकडे आता बघूया सीमा आलेली आहे. मग आई विचारतात अगं तू कधी आलीस? मग सीमा विचारते अगं चहा झालाय का आई, असं म्हणून सीमा विचारते. आणि मग त्याच्यात आई म्हणतात तू करून घेशील का ग आजच्या दिवसच्या? काय झालं ना अगं, पाहुणे रावळे येतील ना आता, मग त्या रजाया ज्या काही आहेत ना त्या टेरेसवर इथे वाळत घातल्या होत्या उन्हामध्ये, त्या आत्ताच काढायला पाहिजेत आपल्याला गच्चीतवरच्या. नाही आत्ता नाही काढल्या तर रात्रभर त्या तशाच राहतील, दवात भिजतील आणि सकाळी परत त्या दवात भिजतील, परत ओल्या होतील. त्यामुळे त्या जरा काढून येत्या, त्यामुळे आजच्या चहा करून घ्या. आणि अगं ऐक ना, तू ना अजून एक काम करशील का माझं प्लीज? फ्रीजमध्ये कोबी आहे ना तो जरा चिरून ठेव, जरा साधंसंच करूया, म्हणजे सकाळची आमटी आहे त्याला फोडणी देऊया. आणि पोळ्या पण आहेत, कोशिंबीर करते पाहिजे तर काकडीची. इतकी काम आहेत ना काय सांगू तुला, डोळ्यासमोर खूप धावपळ चालली, काही विचारू नकोस बरं का. आता तोपर्यंत तिकडनं स्वीटी येते आणि म्हणते आप वो भात करतीये ना? मग त्याच्यानंतर आई म्हणतात अगं हो, ते तुळशीची सांदवात लावायची राहिली आहे ते पण करायचं आहे. मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते वो आप कर लीजिए, मैं रजाई का देखती हूँ असं म्हणून ती सांगते. आणि मग ती म्हणते अगं नको नको बाळा, तुझंच लग्न आहे ना, तूच का धडपडतेस असं आई म्हणतात बरं का. मग स्वीटी म्हणते कोई बात नाही, मुझे अच्छा लगता है, ये लीजिए आप जाइए. मग त्याच्यानंतर आई म्हणतात बघितलंस हिचा उत्साह, म्हणजे हिचंच लग्न आहे आणि सगळी कामं ना हिलाच करायची आहेत, जा मी तू रजाया आण असं म्हणतात. आणि मग सीमा तू करशील ना गं तेवढं असं म्हणून त्या सीमाला सांगतात. बिचारी सीमा आता बघू पुढे काय काय करते. आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात ही स्वीटी, म्हणजे आई गेल्यानंतर सीमा म्हणते ही स्वीटी धावपळ करते काय, आणि मी दिवसभर तिकडे मरमर करते, दिवसभर राबते, त्याचं ते नाही दिसत यांना कधी असं म्हणते. या स्वीटीचं काहीतरी करायलाच हवं असं म्हणते आणि चिडून जाते बरं का आतमध्ये. तर तिकडे समीर फोनवर बोलत असतो अरे थँक्यू सो मच. अगं म्हणजे काय, पार्टी झालीच पाहिजे ना, अरे एवढी छान बातमी दिलीस तू, थँक्यू असं म्हणून समीर फोनवर बोलत असतो. आणि तिकडनं आता सीमा येते आणि धाडकन दार लावते. आणि मग समीर कौतुक करतो क्या बात आहे उत्सव मूर्ती, एवढी छान बातमी दिली, आम्हाला सांगितली नाहीस तू असं म्हणून. मग कसली? मग अरे कसली काय, हे बघ तुला अवॉर्ड मिळालंय हे कळवलं नाहीस तुला, एम्प्लॉई ऑफ द क्वार्टर, क्या बात आहे, अभिनंदन बायको. मग म्हणते तुला कोणी सांगितलं? तुझ्या फोनवर आदितीचा फोन आला होता, तो मी उचलला, तिने मला आत्ता हे सांगितलं असं समीर इथे म्हणतो. आणि मग सीमा त्याच्याकडे बघायला लागते आणि फोन काढून घेते त्याच्या हातातून. आणि मग समीर म्हणतो एवढी छान बातमी तुला मला सांगाविषयी नाही वाटली नाही काय गे सीमा हे असं म्हणतो. आणि मग तो म्हणतो सांगितली असती तर असं काय केलं असतंस? तर ओ माझी चिडली आहे बरं का बायको असं म्हणतो, लाडात येतो बरं का. हे बघ इतके सुंदर बायकोचे लाड केले असते मी, लाड इथे ऑफिसमधनं थकून आल्यानंतर साधा स्वतःचा चहा स्वतःला करायला लागतोय असं इथे म्हणते. आणि माझ्या हुशारीची किंमत इथे कुणालाच नाही असं म्हणून सीमा बडबडायला लागते बरं का. आणि समीर तिच्याकडे आता बघत राहिलाय, बघूया नेमकं पुढे काय काय होतंय ते. तर इकडे आईंची तुळशीची पूजा छान झालेली आहे करून, सांजवात तुळशीजवळ आईनी लावलेली आहे, मस्त वाटतंय, प्रसन्न वाटतंय बरं का. असं नमस्कार केल्यानंतर छान भरून येते. आणि मग त्याच्यानंतर इकडे स्वीटी येते आणि आई वो सुमन मावशीचा फोन आहे असं म्हणून इथे विचारते. आणि मग बघू दे इकडे हॅलो सुमन बोल ना तू असं म्हणून इकडे सांगते. आणि अगं हो हे बघ मला त्या बायकांना ऑर्डर द्यायची आहे, जरा किती काय आहे ते अजून ठरलं नाही आहे, ठरलं की मी तुला सांगतो असं म्हणून इथे सांगते. बरं झालं तू फोन केलास. आणि मग इकडे दोघे आतमध्ये निघून जातात. तर तिथे सीमा आणि समीरचं काय चाललंय बघूया आपण. सीमा रागाने सगळ्या वस्तू फेकते आणि म्हणते ऑफिसमध्ये एवढं मोठं अवॉर्ड मिळालं पण या घरात कुणाला कौतुक नाही, आईना फक्त ना त्या स्वीटीचं कौतुक आहे, मी फक्त राबायचं, स्वतःचं काम स्वतः करायचं, भाज्या चिरायच्या, इथे कामं संपत नाहीत आणि तू कसल्या सेलिब्रेशनच्या गोष्टी करतोयस. अगं तसं नाही आहे, हवं तर मी बोलतो आईशी, मी तुला तरी सांगतो 100% सांगतो आई आज तुझ्या आवडीचं काहीतरी ते करणार. मग त्याच्यानंतर सीमा म्हणते काही गरज नाही आहे एवढा मोठा कोबी दिलाय चिरायला, का तर म्हणे आज साधं जेवण करायचंय, लग्नाची खूप कामं आहेत ना त्यांना असं म्हणून सीमा बडबडत असते आणि एक एक वस्तू रागाने खाली फेकते बरं का. आता समीरला यावर काय बोलायचं तेच कळत नाहीये, बघू काय काय होतं पुढे. प्रेक्षकांनो खरंच सीमा म्हणजे उगीच चिडचिड करते, पण आईंच्या मदतीशिवाय ती काही करू शकत नाही हे पण तिनं मान्य करायला पाहिजे ना. तर इकडे तिची चिडचिड एक्स्ट्रीम चालू आहे बरं का. आणि तेवढ्यात ना म्हणजे दारावर टकटक होते आणि आता कळत नाहीये की कोण आलंय. तर दार हळूच उघडलं जातंय आणि तिथे आई समोर आहेत बरं का. आणि आई समोर आहेत बघून या दोघांना भीती वाटते, खास करून सीमाला भीती वाटते इथे की. मग त्याच्यानंतर ये ना आई असं म्हणून समीर बोलवतो. मग सीमा सुद्धा म्हणते या ना आई असं म्हणते, कारण तिने आधी आईविषयी उद्गार काय काय काढलेले
असं ते तिला जाणवतं. मग त्याच्यानंतर आई म्हणतात सीमा जरा बाहेर येतेस. सीमा म्हणते का. अगं ये ना तू असं म्हणून ना डायरेक्ट तिचा हात धरला जातो बरं काय ते. आणि आता सीमाला भीती वाटते 2 सेकंद की तिला बाहेर का काढतायत म्हणून. अगं ये ना असं म्हणून परत कौतुकाने आई इकडे हात धरून ना बाहेर घेऊन जातात. आणि बघ तरी कोण कोण आलंय असं म्हणून जातात. अभिनंदन अभिनंदन असं सगळ्या बायकांना ओरडायला लागतात बरं का. त्यांच्या सुमन वगैरे सगळे आलेले असतात आणि म्हणतात कॉंग्रॅट्स सीमा, कॉंग्रॅट्स, अभिनंदन असं म्हणतात. मग सीमा इकडे उसनं हसू आणते आणि म्हणते थँक्यू. स्वीटी सुद्धा म्हणते की आपको मेरी तरफ से आपके अचीवमेंट पे कॉन्ग्रॅच्युलेशन असं म्हणते. मग त्याच्यानंतर बहुत बहुत बढिया असं म्हणून सांगते, म्हणजे बधाई आहे असं म्हणून सांगते. मग सीमा थँक्यू म्हणते. मग तुम्हा सरांना कसं कळलं असं सीमा विचारते. आणि मग त्याच्यात आई म्हणतात अगं सासू, तुझी सासू सगळीकडे ना तोंड भरून कौतुक करत होती असं सुमन मावशी म्हणतात. मग त्याच्यानंतर आई म्हणतात मला अभिमान आहेच माझ्या सुनेच्या कर्तृत्वाचा, ती ऑफिसमध्ये काम करते. आणि मग सीमा खरंच किती छान ग, मला खरंच खूप आनंद झाला. इतक्या सगळ्या लोकांमध्ये त्यांनी तुला निवडलं एम्प्लॉय ऑफ द क्वार्टर म्हणून. हे बघ सर्टिफिकेट बघ, मिसेस सीमा समीर किल्लेदार. आपण आहे ना हे सर्टिफिकेट फ्रेम करून लावूया. खूप छान असं म्हणून ते आई कौतुक करतात बरं का सीमाचं. मग समीर म्हणतो पण हे तुझ्याकडून कुठून आलं. मग त्याच्यानंतर इकडे आई म्हणतात हळूच की तुम्ही सांगितलं नाहीत ना तरी गोष्टी माझ्यापर्यंत पोचतात असं हळूच टोमणा मारतात इथे. आणि आता 2 मिनिटासाठी सीमाचा आणि सगळ्यांचा चेहरे पडलेले आहेत. आता सीमाला खरं तर म्हणजे जाणवायला पाहिजे या भागातून की आईंचं तिच्याकडे किती लक्ष आहे वगैरे. बघू पुढे काय काय होते ते. आईने हळूच शालजोडीतनं टोमणा मारलेला आहे की तुम्ही गोष्टी सांगितल्या नाही तरी माझ्यापर्यंत पोचतात म्हणून. आणि समीर सीमाकडे बघत राहिला आणि सीमा समीरकडे बघत राहिले. आणि उद्याच्या भागात काय होतंय प्रेक्षकांना बघूया. आई इथे म्हणतायत की तुझं जे काही यश आहे ना सगळ्यात आमचा आनंद आहे, तू घराची काळजी करू नकोस, घराकडे बघायला सानूकडे बघायला मी चांगली खमकी आहे असं म्हणून ते सांगतात. आणि मग इकडे सीमा त्या वाक्याचा इथे गैरअर्थ घेते आणि म्हणते की त्यांना असं म्हणायचं होतं की त्या आहेत म्हणून मी करिअर करू शकते वगैरे असं. पण हे साथ देण्याचा विषय आहे ना प्रेक्षकांना, सपोर्ट हा असलाच पाहिजे. आणि बाबांना इथे वेगळीच चिंता लागली आहे, बाबांना बोरथळला जायचंय. आणि ते आईला विचारताय तुझ्या लक्षात आहे ना आपल्याला बोरथळला जायचंय. ते आता आई 2 मिनिटं गप्पच झाल्यात. उद्याच्या भागात नेमकं काय काय घडणार ते जाणून घेऊया. इंटरेस्टिंग होणार आहे बरं का इथून पुढचे सगळे भाग. त्यामुळे प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.